नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठे विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजिन्यातून आणखीन एक गोष्ट घेऊन आलेली. तर ही गोष्टीचं नाव सांगण्या अगोदर मुलांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिरला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला पाहूयात आजच्या आपल्या अकबर बिरबलाच्या गोष्टीचं नाव आहे कोंबड्याची शान. गोष्टीचं नाव काय आहे? कोंबड्याची शान. एकदा अकबराला बिरबलाची फिरकी घेण्याची लहर आली. त्याने त्या दिवशी बिरबल सोडून सर्व दरबारी मंडळींना लवकर बोलावले. सर्वांना एक अंडे दिले आणि खास सूचना दिल्या. दरबारातले लोक बिरबलाच्या बुद्धीवर आणि अकबराच्या लाडके असण्यावर खूप जळायचे. त्यामुळे स्वतः बादशाह अकबर बिरबलाची फिरकी घेण्याची योजना आखत असल्यामुळे सर्व एका पायावर तयार झाले. थोड्याच वेळात बिरबलाला अकबराने सर्वांना उद्देशून सांगितले, मंडळी, आज मला एक विचित्र स्वप्न पडलं. त्या स्वप्नात मला असं दिसलं की इथल्या जवळच्या तलावात तुम्हा सर्वांना अंडी सापडली आणि त्यापैकी एक अंड सोन्याच होतं. मला वाटतं आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. सर्व तलावाजवळ गेले. एक एक करून प्रत्येक जण तलावात डुबकी मारे आणि आपल्या अंगरख्यात लपवलेले अकबराने दिलेले अंडे बाहेर काढून पुन्हा पाण्यावर येईल. असे करत बिरबलाची पाळी आली. त्याला लोक म्हणाले, जा बिरबलजी, तुम्हीच खामीचे खास आहेत. कदाचित ते सोन्याचे अंडे तुम्हाला सापडेल. बिरबलाला ह्या प्रकारावर संशय येत होता, पण बादशाचा आदेश कोणी टाळू शकत नव्हते. बिरबलही तलावात गेला आणि पाण्याखाली डुबकी मारून इकडे तिकडे पाहिले. एकही अंडे त्याला दिसले नाही. तेव्हा आपली फजिती करण्याचा बेत त्याच्या लक्षात आला. तो पाण्याबाहेर आला आणि कुक 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 असा आवाज काढत इकडे तिकडे फिरू लागला. अकबराने विचारले, बिरबल, हा काय प्रकार आहे? अंड कुठं आहे आणि हे असले आवाज का काढतो आहेस तू? बिरबल म्हणाला, खाबीर, बाकी सर्व कोंबडे आहेत म्हणून त्यांना अंडी देता आली. मी कोंबडा आहे, मी अंडे देऊ शकत नाही म्हणून मी कोंबड्याचे आवाज काढतोय. आपली फजिती करण्याचा बेत बिरबलाने अशा प्रकारे उलटवला. याचे अकबराला कौतुक वाटले आणि त्याच्या विनोद बुद्धीवर हसू आले. पण बिरबलाची फजिती करता करता आपणच कोंबड्या झाल्यामुळे दरबारी लोक मात्र निराश झाले. पहा, अकबराच्या त्या फिरकीवर म्हणा किंवा अकबराने जसं बिरबलाची मज्जा घ्यायची ठरवली, पण बिरबलाने स्वतःची हसू मजा होऊन दिले का नाही, तर त्याच्यावर चातुर्याने मात केली. जर तुम्हाला ही आजची कथा आवडली असेल तर कथेला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.